ईव्हीएमच्या संदर्भात सुरुवातीपासूनच शंका व्यक्त करण्यात आलेल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाने जो विचार करण्याची तयारी दाखवलेली आहे ती एक महत्त्वाची पायरी ठरेल। ईव्हीएम मशीन्सचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, म्हणजे आधुनिकीकरण झालं पाहिजे, परंतु अजूनही ईव्हीएम मशीनचं आधुनिकीकरण झालेलं नाही। सध्या व्हीव्हीपॅटवर तारीख आणि वेळ याची नोंद नाही आणि त्यामुळे आधीच काहीतरी फीडिंग करून त्याच्यामध्ये मतदान करण्यात आलेलं आहे का अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत। तर मग आधुनिकीकरण का करत नाही हा सुद्धा प्रश्न आहे। मशीनद्वारे होणारं मतदान आणि मतमोजणी अधिक पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी तयारी दाखवलेली आहे त्यातून लोकशाही आणखी मजबूत होईल। की लोकशाहीची जर प्रकृती बिघडली असेल तर त्यासाठी थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल। ईव्हीएमच्या संदर्भातल्या याचिकांची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जी मागणी अनेकांनी केलेली आहे त्यावर विचार करू अशा पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिलेला ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटते। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जी मागणी करण्यात आलेली आहे की ईव्हीएमद्वारे जेव्हा मतदान होते आणि व्हीव्हीपॅटच्याद्वारे त्याची नोंदणी दुसरीकडे होते लेखी स्वरूपात, प्रिंटेड स्वरूपात, तर ईव्हीएममधले मत जेव्हा काउंट होतील आणि त्याच्याच आधारे जर शंका कोणी घेतली की ईव्हीएममध्ये जे मतदान झालं आणि जी काउंटिंग झाली ती चुकीची आहे किंवा शंकास्पद आहे, तर अशा वेळेस व्हीव्हीपॅटमधून जी काही प्रिंटेड स्लिप्स तयार होतात तर त्याचीसुद्धा मतमोजणी झाली पाहिजे आणि ते टॅली होऊन नंतर निकाल जाहीर झाला पाहिजे। तर ही मागणी विचार करण्यासारखी आहे अशा निष्कर्षाप्रत सर्वोच्च न्यायालय पोहोचलेलं आहे असं दिसते आणि लोकशाहीला एक खूप मोठा आधार यामुळे निर्माण झालेला आहे असं माझं मत आहे। कारण की ईव्हीएमच्या संदर्भात सुरुवातीपासूनच शंका व्यक्त करण्यात आलेल्या होत्या। जेव्हा ईव्हीएमद्वारे भारतामध्ये मतदान व्हायला लागलं तेव्हा सर्वात पहिली शंका लालकृष्ण अडवाणी यांनी घेतली होती आणि तेव्हापासून सातत्याने याच्याबद्दलच्या शंका घेण्यात येतात। राहुल गांधींनी यावर आत्ता नुकतंच वक्तव्य करताना सांगितलं की ईव्हीएमद्वारे जी काही राजकीय दरोडेखोरी सुरू आहे ती चुकीची आहे। एकीकडे आपण हे पाहतो की श्रीरामाचं नाव घेऊन, भगवान श्रीरामाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की जेव्हा एका धोब्यानी शंका घेतली सीतेच्या चारित्र्याबद्दल तेव्हा तिला अग्निपरीक्षेला जावं लागलं। मग आता जेव्हा लोकांच्या मनात शंका आहे, भारत सरकारने त्याचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण निवडणूक आयोगाची आणि राज्यांची सगळी यंत्रणा कामाला लावली आणि सगळीकडे गाड्यासुद्धा फिरताना आपण पाहिलं की ईव्हीएमद्वारे मतदान कसं सुरक्षित आहे आणि शंकास्पद नाही हे सांगण्यासाठी सरकारी यंत्रणा सगळी कामाला लावलेली आहे। मला असं वाटते की सर्वोच्च न्यायालयाने जो विचार करण्याची तयारी दाखवलेली आहे ती एक महत्त्वाची पायरी ठरेल आणि लवकरच त्याची सुनावणी होणार आहे। खरं तर ही अत्यंत रास्त मागणी आहे की ईव्हीएमद्वारे जेव्हा मतदान होईल तेव्हा ती मतमोजणी आणि व्हीव्हीपॅटच्याद्वारे ज्या स्लिपवर जी मतमोजणी होऊ शकणार आहे त्याची टॅली झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर शंका निरसन होऊन उमेदवार कोण निवडून आलेला आहे ते जाहीर व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे की 2013मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या संदर्भात निकाल देताना सांगितलं की ईव्हीएम मशीन्सचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, म्हणजे आधुनिकीकरण झालं पाहिजे, परंतु अजूनही ईव्हीएम मशीनचं आधुनिकीकरण झालेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातूनच आम्ही पुण्यातील काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांच्यातर्फे याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, ज्याच्यामध्ये मी वकील आहे आणि आमची मागणी अशी आहे त्या पिटिशनमध्ये की ईव्हीएम मशीनमध्ये जे व्हीव्हीपॅटवर नोंदणी होते की तुम्ही कोणाला मत दिलं, कोणी मतदान केलं, त्याचबरोबर तारीख आणि वेळ याचीसुद्धा नोंद असली पाहिजे। सध्या व्हीव्हीपॅटवर तारीख आणि वेळ याची नोंद नाही आणि त्यामुळे आधीच काहीतरी फीडिंग करून त्याच्यामध्ये मतदान करण्यात आलेलं आहे का अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत। तर मग आधुनिकीकरण का करत नाही हा सुद्धा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटते की ईव्हीएम मशीनद्वारे होणारं मतदान आणि मतमोजणी अधिक पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी तयारी दाखवलेली आहे त्यातून लोकशाही आणखी मजबूत होईल आणि शंका निरसन होऊन चांगल्या पद्धतीने मतमोजणी होऊन उमेदवार कोण विजय झाले नागरिकांना समजेल। ईव्हीएमद्वारे मतमोजणी होताना कमी वेळ लागतो आणि व्हीव्हीपॅटची सुद्धा मतमोजणी ईव्हीएम मध्ये जे मतदान होते त्यासोबत करायचं असेल तर खूप वेळ जाईल
आणि EVM मशीनद्वारा मतदान करण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो सफल होणार नाही. त्यामुळे अनेक जण यावर आक्षेप घेतात की जास्त वेळ आणि कालावधी मतमोजणीला लागेल, हे चुकीचं आहे. परंतु मला असं वाटते की लोकशाहीची जर प्रकृती बिघडली असेल तर त्यासाठी थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल. दुसरीकडे आपण पाहतो की EVM मशीन जेव्हा इंट्रोड्यूस करण्यात आल्या तेव्हा एकाच वेळेस सगळीकडे निवडणूकचं मतदान झालं पाहिजे आणि मतमोजणी झाली पाहिजे अशी अपेक्षा होती. परंतु आता आपण पाहतो की महाराष्ट्रात सुद्धा 5-5 फेऱ्यांमध्ये मतदान होणार. त्यामुळे अशा पद्धतीने 5 फेऱ्या मतदानाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या का करण्यात आल्या हा प्रश्न लोक विचारतात. मग EVM मशीन जर वेळ वाचवण्यासाठी असेल तर मग 5 वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये मतदान का घेण्यात येत आहे? म्हणजे नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना किंवा भाजपला सगळीकडे प्रचार करण्यासाठी जास्त अवधी मिळाला पाहिजे, सगळीकडे जाता आलं पाहिजे म्हणून 5-5 फेऱ्या करण्यात येतात का? मग उत्तर प्रदेशमध्ये एकाच वेळी सगळं मतदान का घेण्यात येत आहे? हे जे प्रश्न लोक विचारतात त्याला उत्तरं निवडणूक आयोगाने दिले पाहिजे असं मला वाटते. आणि या पार्श्वभूमीवर EVMद्वारे होणारं मतदान आणि VVPATमध्ये त्याचं रिफ्लेक्शन जे प्रिंटेड स्वरूपात येणार आहे त्याचं एकाच वेळी मतमोजणी होत असेल आणि त्यातून कोणत्याही पद्धतीच्या शंका राहणार नाही अशा प्रकारे मतमोजणी होऊन कोणी उमेदवार विजयी होत असेल तर तशा प्रकारे झालं पाहिजे. ही लोकशाहीसाठीची आवश्यकता आहे असं मला वाटतं.